नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल थाळी। तर थाळीमध्ये काय काय बनवले ते पाहूयात। होळी आहे म्हणजे पुरणपोळी ही आलीच। त्यासाठी मी इथे 300 ग्राम चण्याची डाळ 2 तास भिजत घातलेली, स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत घालायची। मग यामध्ये पाणी घालणार आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि 2 चमचे छोटे चमचे तेल घालायचे आहे, म्हणजे पाणी यातलं बाहेर येणार नाही। आणि शिटी लावून 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या। 4 ते 5 शिट्ट्या करायच्या म्हणजे डाळ चांगली शिजते। डाळ शिजेपर्यंत आपण पालक वडी बनवणार आहोत। त्यासाठी एक मोठी पालकची जोडी मी स्वच्छ धुवून पाण्यात धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। मग यामध्ये घालायचं आहे 2 कप बेसन। तुमच्याकडे जर पालक कमी असेल तर कमी बेसन घाला, माझ्याकडे मोठी जोडी होती पालकची। वड्या कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। इथे मसाले घेतलेले आहेत, सफेद तीळ घेतले 2 टेबलस्पून, लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। मसाले घातल्यानंतर यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर, टेस्ट चांगली येते कोथिंबीर घातली की। मग यामध्ये घालायचं आहे 1.5 टेबलस्पून इतकी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, 1.5 टेबलस्पून घालायचं आणि हे असंच आधी मिक्स करून घ्यायचं, कारण पालकाचं पाणी असतं त्यामुळे पाणी आधीच घालायचं नाही। चांगलं हे व्यवस्थित सगळे मसाले वगैरे मिक्स करून घ्यायचे। आधीच पाणी घातलं तर हे सगळं मिश्रण पातळ होईल। सगळं मिक्स करून मसाले चोळून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घ्यायचं आधी, आणि हे मिश्रण सगळे पटकन मिक्स होतं थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा। तुम्ही पाहू शकता आता हे सगळं मिक्स होत आलेलं आहे। मिक्स झाल्यानंतर हे बघा, तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे, गोळा नाही करायचं हे, कारण हे आपल्याला थापून वड्या करायच्या आहेत। जर तुम्हाला गोळा करून करायचं असेल तर थोडं पाणी कमी घाला। हे या माझ्याकडे ढोकळ्याचं भांडं, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतले आणि तीळ घातलेत खाली। आता हे सगळं जे पालकचं मिश्रण मी केलेलं आहे वडीचं, ते यामध्ये घालून पसरून घेणार आहे। जसं कोथिंबीरीच्या वड्या आपण करतो तसंच या पालकाच्या वड्या करायच्या आहेत। आता हे सगळं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। वरून थोडेसे आणखीन तीळ घालायचे चांगले दिसण्यासाठी। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे, ह्याला आपण कुकरमध्ये 20 ते 25 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। 25 मिनटं कमीत कमी मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं। आता डाळ बघूया, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ जर 2 ते 3 तास तुम्ही भिजत ठेवली तर ती लगेच शिजते। तुम्ही पाहू शकता छान अशी गरगरीत शिजते, आणि जेव्हा ती आपण चाळणीवर घासतो किंवा मग मॅश करतो ना डाळ, तुम्ही मिक्सरला लावली तरी चालेल, ती पटकन होते, मग वेळ नाही लागत आणि त्याचे असे दाणे दाणे राहत नाहीत मग त्याच्यामध्ये। आता हे सगळं गाळून घेऊया, ह्याचं पाणी आपल्याला पाहिजे, हा कट म्हणजे कटाची आमटी आपल्याला करायची आहे। डाळ एकदम थंड होऊ द्यायची नाही, साधारण गरमच असली पाहिजे। आता कुकरमध्ये पुन्हा मी ही सगळी डाळ घेणार आहे। डाळ साधारण गरमच आहे, एक साईडला मी कट ठेवून दिलेला आहे। मी 300 ग्रॅम डाळ घेतलेली म्हणून मी तेवढाच गूळ घालणार आहे, 300 ग्रॅम। तुम्ही अर्धी साखर किंवा अर्धा गूळसुद्धा घालू शकता, त्याने पण टेस्ट चांगली येते साखर आणि गूळ मिक्स केल्यानंतर। आता गूळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळ होईल सुरुवातीला, मिक्स करून घ्यायचं चांगलं। थोड्या वेळाने तुम्ही बघाल तर पातळ होईल। पातळ झाल्यानंतर पुन्हा हे चांगलं ढवळत राहायचं आहे, म्हणजे हलवत राहायचं, नाहीतर डाळ आणि गूळ खाली करपून जाईल, लागेल कुकरला। आता इथे एक साईडला वडी पण वाफवून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही साईडला ठेवून द्यायची, थंड करून ह्याचे तुकडे करून आपण तळून काढणार आहोत। आता हे मिश्रण झालेलं आहे, आपलं पुरण तयार झालेलं आहे, चमचा उभा राहिलेला आहे म्हणजे पुरण तयार झालेलं आहे। आता ह्यामध्ये वेलची पावडर घालायची तुमच्या आवडीप्रमाणे, आणि सुंठ पावडर घालायची। मी वेलची जायफळ पावडर घातलेली आहे, कारण माझ्याकडे तीच रेडीमेड असते, मी करून ठेवते घरी। आणि मग यामध्ये सुंठ पावडर घालायची अर्धा चमचा, सुंठ पावडरने सुद्धा टेस्ट चांगली येते। आता मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा। खूप आधीच वेलची पावडर किंवा सुंठ पावडर घालायची नाही, जेव्हा पूर्ण पुरण शिजतं त्याच्यानंतर घालायचं, म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागते। आता हे पुरण आपण वाटून घेऊया, तुम्ही बघू शकता गरमच आहे हे पुरण, आणि छान एकदम व्यवस्थित मिक्स झाले। चांगलं व्यवस्थित घासून घ्यायचं, पटापट होतं लगेच, 15 मिनिटाच्या आत पुरण तयार होतं। हे सगळं चमच्याने काढून घ्यायचं खाली, आणि हे सगळं पूर्ण थंड करायचं। हे एक वाटण वाटून घ्यायचे, सुकं खोबरं भाजून घेतले, 2 कांदे भाजून घेतले, आलं लसूण भाजून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर। हे वाटण आपल्याला चवळीची उसळ करणार आहे त्यासाठी लागणार आहे, आणि कटाच्या आमटीसाठी। वाटण वाटून घेतल्यानंतर पुरणपोळीचं पीठ मळूया। 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे। हे सगळं मिक्स करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून। ह्याचा ना घट्ट गोळा मळायचा आहे ना पातळ गोळा मळायचा आहे, मीडियम गोळा मळून घ्यायचा आहे। ह्याच्यात तेल आता अजिबात घालायचं नाही आहे, फक्त हा गोळा मळून घ्यायचा आहे। मग पुढे सांगते तुम्हाला काय करायचं। हा गोळा मळून झालेला आहे, मी ह्याच्यात अजिबात तेल घातलेले नाही आहे।
1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, मीठ आणि हळद घातलेली. आता हा गोळा बुडेल इतकं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगला हा 1-2 तास भिजत ठेवायचा आहे. आणि तुम्ही बाकीचं सगळा स्वयंपाक करायचा आहे म्हणजे हा गोळा चांगला भिजेल आणि पुरणपोळ्या खूप मऊ होतील. जेव्हा मळू आपण तेव्हा त्याच्यात तेल घालायचं आहे. आता इथे मी वरण पण शिजवून घेतलेलं आहे एक साईडला. सगळाच व्हिडिओ दाखवला वरण शिजवताना वगैरे तर खूप मोठा होतो. आता आपण चवळीची उसळ करणार आहोत. त्यासाठी तेलामध्ये कढीपत्ता घातलेला आहे, कांदा घालायचा आहे एक बारीक चिरून. तेल चांगलं तापलं की कढीपत्ता घालायचा म्हणजे टेस्ट चांगली येते. कांदा चांगला गुलाबी होऊ द्यायचा आहे. मी ह्याच्यात मसाले घातलेले आहेत. घरचा मी मालवणी मसाला घातला आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि हळद घातलेली. व्हिडिओ स्किप झाला. मग हे वाटण वाटून घालायचं आहे. जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटलं ते वाटण घालायचं आहे. 3 ते 4 टेबलस्पून इतकं घालायचं आहे. आता हा मसालासुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. मग ह्यामध्ये चवळी घालायची. भिजलेली चवळी घातलेली मी आहे. हे आधी शिजवून वगैरे नाही घेतली, डायरेक्ट कुकरला शिटी करणार आहे मी. खूप छान टेस्टी होते, एकदा नक्की करून बघा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडं पाणी घालायचं चवळी बुडेल इतके आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. चवळी छान शिजते. चवळीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि खूप मस्त शिजते आणि भाजी पण खूप छान होते. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवरती. स्लो नाही ठेवायचा, फास्ट नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरती ठेवायचा आणि 3 शिट्ट्या करायचा. भाजी एकदम मस्त तयार होते. सकाळच्या वेळेला पण तुम्ही करू शकता. आता आपण इथे भरली भेंडी करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतली आहेत. स्वच्छ धुवून त्याच्या चिरा अशा पाडून घेतलेल्या आहेत. भेंडीचे 2 तुकडे करून त्याला अशा चिरा दिलेल्या आहेत. त्याचा मसाला करूया. ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा कप. त्यामध्ये 4 टेबलस्पून इतकं मी दाण्याचा कूट घातलेला आहे. दाण्याचा कूट घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे मसाले घालायचे आहेत. इथे मी घेतलेला आहे गोडा मसाला, घरचा मालवणी मसाला, हिंग, हळद, मीठ चवीप्रमाणे आणि आमचूर पावडर घेतलेली आहे. हे मसाले घालायचे. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले घातले तरी टेस्ट खूप चांगली येते, पण गोडा मसाला वगैरे असेल तर घाला, खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर गरम मसाला पावडर घातली तरी चालेल, तरी खूप छान टेस्ट येईल. मसाला चांगला मस्त एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग भेंडीमध्ये चांगला गच्च भरून घ्यायचं आहे. आता इथे आपण डाळीला फोडणी देऊया. त्यासाठी मोहरी घातली तेलामध्ये, ठेचलेला लसूण घालायचा आहे, जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचं आहे. फोडणी चांगली व्यवस्थित गरम करून घ्यायची आणि मग डाळीवरती घालायची आहे. मीठ घालायचं डाळीमध्ये चवीप्रमाणे. ही फोडणी डाळीवर घालायची आणि झाकण लावायचं म्हणजे फोडणी आतल्या आत मुरून छान टेस्ट येते. एक कड काढायचा, वरून कोथिंबीर घालायची. तुम्हाला हवं असेल तर ओलं खोबरंसुद्धा घालू शकता, पण सगळीकडेच मी ओलं खोबरं वापरणार नाही आहे म्हणून मी ह्याच्यात घातलेलं नाही आहे. कोथिंबीर घातली तरी खूप छान टेस्ट येते. आता आपण कटाची आमटी करूया. पॅनमध्ये तेल घालायचं आहे, मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं थोडंसं, कढीपत्ता घालायचा, हिंग घालायचा आहे. प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल, म्हणून सबस्क्राईब करा. मग ह्यामध्ये वाटप घालायचं आहे जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटलेलं ते. गरम मसाला, घरचं लाल तिखट, हळद घालायची. व्यवस्थित तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतून झाला मसाला की यामध्ये आपण जो कट बाजूला काढून ठेवलेला त्याच्यात मी थोडंसं पुरणसुद्धा घातलेलं, जे मी वाटून घेतलं, म्हणजे छान आंबट गोड तिखट चव येते. आंबटपणासाठी यामध्ये मी थोडेसे 2-3 कोकम घातलेत, खूप छान टेस्ट लागते. आता हा आपण कट घालून घेऊया. तुम्हाला जर थोडा घट्ट वाटत असेल तर ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला, म्हणजे टेस्ट त्याची कमी नाही होणार, तशीच राहील. 2-3 ह्याच्यात कोकमं घालायची म्हणजे आंबट गोड तिखट छान चव येते. चांगली उकळी आल्यानंतर ह्यावरती वरून कोथिंबीर घालायची. भरली भेंडी करून घेऊयात आपण. पॅनमध्ये तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की ही सगळी भरलेली भेंडी त्यामध्ये घालायची आणि वाफेवरच शिजवून घ्यायची. यामध्ये पाणी वगैरे घालायचे नाही आहेत. वाफेवर छान शिजतात ही भेंडी. 10 ते 15 मिनिटात ही भेंडी तयार होतात. झाकण लावायचं आणि वाफेवर शिजवायचं एक साईडने. मग झाकण काढून पुन्हा पलटून घ्यायचं आहे आणि मग भेंडी पुन्हा ती फ्राय करून घ्यायची आहेत. छान मस्त भरली भेंडी तयार होतात. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता आपण करूयात मसाले भात. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडू द्यायची आहे चांगली व्यवस्थित. मग यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या 2 ते 3 मोठे तुकडे करून. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये. कोथिंबीर घातल्यानंतर आपण यामध्ये घालूयात तेंडली. मी इथे 1 वाटी इतकी तेंडली घेतलेली आहेत, अशी उभी उभी चिरून ती घालायची आहेत. चांगली तेलात परतून घ्यायची. मग ह्यावरती हळद घालायची आहे थोडीशी.
हळद घालून पुन्हा ही 1-1.5 मिनिटापर्यंत परतून घ्यायची. एकदम सॉफ्ट करायची नाही आहे तेंडली आपल्याला, कारण ही भातामध्ये आपोआपच शिजणार आहेत. मग यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. मी हा घरचाच कोलम तांदूळ घेतलेला आहे, जो नेहमीचा भात करतो तो. ह्याला बासमती तांदळाची गरज नाही आहे. उलट ह्याच भाताने खूप चांगला मसाले भात तयार होतो ह्या तांदळाने. आता हा चांगला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे तेंडलीमध्ये. यावरती आता आपण मसाले घालणार आहोत. वरून खोबरं घालायचं आहे, ओलं खोबरं. मग ह्यामध्ये काजूचे तुकडे घालायचे आहेत. तुम्हाला जेवढे हवे तेवढे घाला, खूप छान टेस्ट येते याने. काजू घातल्यानंतर 1.5 चमचा यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे. गोडा मसाल्यानेच हा मसाले भात खूप टेस्टी लागतो. घरचं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा. मी घेतलेला 1.5 वाटी तांदूळ, मग 3 वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. मसाले भाताला गोडा मसालाच लागतो, कारण त्यानेच खूप छान टेस्ट येते. ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा भात चांगला शिजू द्यायचा आहे. आता ह्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही. जर तुमचा तांदूळ खूपच जुना असेल तर थोडंफार अर्धी वाटी पाणी लागेल. झाकण ठेवायचं. आपण आता बटाट्याची भाजी करून घेऊया. पॅनमध्ये तेल घातलेलं, मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचं, हिंग घालायचं, कढीपत्ता घालायचा आहे. आपण सणावाराला बटाट्याची भाजी ही करतो, पिवळी भाजी, कारण ती मस्त आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये. हिंग घालायचं, कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. गुलाबी झाल्यानंतर कांदा व्यवस्थित गुलाबी करून घ्यायचा आहे तेलामध्ये. गुलाबी झाल्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची. थोडी जाडसरच पेस्ट पाहिजे, एकदम फाईन पेस्ट नाही करायची. आता ही परतून घ्यायची 1 मिनिटभर, कच्चा वास जाईपर्यंत कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. ह्यामध्ये हळद घालायची आता आपण. सणावाराला आपण खूप काय काय पदार्थ करतो. तुम्ही काय काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा आणि परतून घ्यायचं. बटाटे पण मी एक साईडला शिजवून घेतलेले. बटाटे शिजवण्याचा पण व्हिडिओ मी काय दाखवला नाही, कारण एक साईडला काही ना काही कामं होत असतात. मग इथे मी उकडलेले बटाट्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. बटाट्याची भाजी म्हणजे पाहिजेच सणावाराला. तुम्ही करता की नाही नक्की मला सांगा. चांगली छान परतून घ्यायची भाजी. हळद खूप घालायची नाही, पिवळा पिवळा रंग नाही करायचा, थोडीशी घालायची हळद. वाफेवरती शिजवून घ्यायचे झाकण ठेवून. शिजले की ह्यावरती मग वरून कोथिंबीर घालायची. कोण कोण ओलं खोबरंसुद्धा घालतं. आता मी खूप ठिकाणी ओलं खोबरं वापरले, त्यामुळे मी ओलं खोबरं ह्याच्यात पण घालणार नाही आहे. फक्त थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सगळ्यात घाला तुम्ही, खूप छान टेस्ट येते. सगळ्या भाज्यांमध्ये, डाळींमध्ये घाला, छान टेस्ट येते. आता हे छान परतून घ्यायचं. झाली आपली बटाट्याची भाजी, साईडला ठेवून देऊयात आपण. एकदा तुम्हाला दाखवते मसाले भात कसा झालेला आहे तो. तुम्ही पाहू शकता मसाले भात पण खूप छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतो. यावरती तूप घालून खा, कोशिंबीर घालून खा, खूप छान मस्त लागतो. हा भात तयार झालेला आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊयात. पीठ बघा तुम्ही चांगलं भिजलेलं आहे. ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि चांगलं छान असं मळून घ्यायचं. मळून घ्यायचं. ह्याचं तार तयार झाली पाहिजे इतकं मळून घ्यायचं. मळताना अगदी थोडंसं तेल घालायचं. थोड्याशा तेलामध्ये पण खूप छान होतं. जर हाताला खूपच जास्त पीठ चिकटत असेल तर तुम्ही आणखीन 2-3 चमचे तेल घालू शकता. तेल चांगलं पिठात मुरलं की पोळी एकदम खुसखुशीत होते. आता मी थोडंसं घातले. मळताना मी 2 वेळा तेल घातलेलं. आता हे चांगलं व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे. एकदम मस्त मऊ गोळा होतो. तुम्ही बघू शकता मळून झालेला आहे पीठ. आता आपण पोळ्या करायला घेऊयात. अशी तार सुटली पाहिजे पिठाला, तुम्ही बघू शकता. एक आपण आहे ना पियुषसारखं ड्रिंक बनवूया. होळी आहे म्हणजे काहीतरी ड्रिंक आलं पाहिजे. त्यासाठी इथे मी एक 85 ग्रॅमचं दहीचं पॅकेट आहे, ते मी घेतलेलं आहे. तुम्ही 100 ग्रॅम इतकं दही घेऊ शकता किंवा जेवढे तुमच्या घरात मंडळी असतील तेवढे घेऊ शकता दही जास्त. आणि इथे 100 ग्रॅम मी श्रीखंड घेतलेलं आहे. हे वेलचीचं श्रीखंड आहे, वेलची घातलेलं. आणि ह्यामध्ये 2 वाटी इतकं थंड दूध घालायचं आहे. केशर भिजवलेलं मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये थोडंसं ते घालायचं आहे. 2 टेबलस्पून इतकी पिठी साखर घालायची आणि हे फिरवून घ्यायचं. एकदम मस्त ड्रिंक लागतं. तुम्ही हे आता गरमीतून बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. हे तयार झालेलं आहे. पियुष थोडं एकदम जास्त घट्ट असतं, मी हे थोडं पातळ केलेलं आहे. आता हे फ्रीजमध्ये थंड करूयात. वड्या तळायला घेऊयात आपण. पालकाच्या पॅनमध्ये तेल घातले. तेल चांगलं तापलं की या वड्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या बाजूनी चांगले छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. आपण पोळ्या करायला घेऊयात. ऑलमोस्ट आता सगळं आपलं जेवण तयार झालेलं आहे थाळीतलं.
छोटा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि भरपूर पुरण भरायचं आहे दाबून. पीठ जर पाण्यामध्ये भिजवून मळलत ना, जसं मी तुम्हाला दाखवलं तसं, तर अजिबात पोळ्या फाटणार नाही. छान पुरणसुद्धा आतमध्ये भरपूर राहतं. आता हे सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. मी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे कसं एकदम सरसरीत लाटल्या जातात पोळ्या पटापट आणि फाटत नाहीत कुठे. जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर. जर तांदळाचं पीठ नसेल तर मैद्याचं किंवा गव्हाचं घेतलं तरी चालेल. चांगले छान लाटून घ्यायचं, अजिबात पोळी फाटणार नाही तुमची. जितकी मोठी पाहिजे तेवढी मोठी होईल ही पोळी, छोटा गोळा घेऊन. आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे. आपण आता ह्या तव्यावर शेकवणार आहोत ही पोळी. छान तूप लावायचं आणि पोळी शेकवून घ्यायची. मस्त फुगते आणि खूप वेळपर्यंत, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा ही मऊच्या मऊच राहते. जर तुम्ही सेल करणार असाल तर सेलसुद्धा करू शकता. मी घेते पोळ्यांची ऑर्डर आणि मस्त अशाच प्रकारे करून देते. खूप छान पोळ्या होतात. आपल्या पोळी पण झालेली आहे तयार. मी एक साईडला कोशिंबीरसुद्धा केलेली काकडीची, पण ती दाखवता नाही आली मला. आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आपली होळीची थाळी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर नक्की